बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांनो सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करावं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या विचारांना पोहोचवण्यासाठी, शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या माहिती पटाला पोहोचवण्यासाठी, शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या बातम्या पोहोचवण्यासाठी आणि आहे अशा पोहोचवण्यासाठी, मोडतोड न करता पोहोचवण्यासाठी शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे। सध्याच्या या पेड मीडियाच्या जमान्यामध्ये शिवसेनेच्या विचारांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना एक वादळ धडपड करत आहे। आपण सर्वांनी या माध्यमाला सबस्क्राइब करून मोठं जरूर करावं ही तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती करतो। आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करावं। असो, काल आपण पाहिलं असाल शिवसेनेच्या पुण्यातील 5 आजी माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। मी त्यांची इथे कुठेही नावं घेऊ इच्छित नाही, पण त्या प्रसंगी मीडियाने विचारलेल्या काही प्रश्नांवर उत्तरे देताना हे 5 आजी माजी नगरसेवक, विशेषतः 1-2 त्यातले जे मुख्य बोलणारे होते, त्यांनी काय वक्तव्य केली ही तुमच्या सर्वांसमोर ठेवतो। ज्यावेळेस मीडियाने मुंबईमध्ये हा सारा सोहळा होत होता, मुंबईच्या भाजप कार्यालयामध्ये, कमळीच्या कार्यालयामध्ये हा सारा सोहळा होत होता। खरं तर ज्यावेळेस मला अशा प्रकारचे शिवसेनेचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाच्या खाली, कमळीच्या खाली, त्या शिंदे टोळीच्या खाली अशी लोटांगण घालताना दिसतात ना, त्यावेळेस विचार पडतो मनामध्ये, 25-25 वर्ष पक्षामध्ये फक्त शीत खाण्यासाठी बसली होती का? ज्यावेळेस पक्षावर संकट येतात, ज्यावेळेस तुमचा पक्ष अडचणीत असतो, ज्यावेळेस पक्ष संघर्षातनं जात असतो, त्यावेळेस मात्र शस्त्र खाली ठेवून लढणं सोडून पळकुट्यापणाची भूमिका घेणारे हे खरंच बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक असू शकतात का? किंबहुना यांना सैनिक तरी म्हणावं का? फक्त काय होतं माहितीये शिवसैनिकांनो, आसरा घेतला जातो, आमच्यावर अन्याय झाला, आसरा घेतला जातो, पक्षात आम्हाला किंमत नाही, आसरा घेतला जातो, आमच्या मागून आलेल्यांना आमच्या पुढे येऊन स्थानं दिली गेली, ह्याचा आसरा घेतला जातो। आज पर्याय आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचे आसरे घेऊन आणि एक मुख्य आसरा तुमच्याशी मी नंतर बोलेलच, जो हिंदुत्वाचा आसरा आहे त्या आसऱ्याविषयी देखील बोलेल। कशा प्रकारे संधी साधू पद्धतीने हिंदुत्वाचा आसरा घेतला तो याबद्दलही मी बोलेल। पण ज्यावेळेस काल एक प्रश्न विचारला गेला की आता तुम्ही ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होता त्यावेळेस तुम्ही शिंदे गटाला नकली सेना वगैरे म्हणायचे किंवा शिंदेची शिवसेना ही नकली आहे, ही चोरलेली आहे, मग आता तुम्ही भाजपामध्ये आहात, आता नेमकी तुमची भूमिका ही काय असणार आहे? किती चपखलपणे, व्यवस्थितपणे पहिल्या दिवशी द्यायचं असतं ते उत्तर दिलेलं आहे। पहिल्या दिवशी याचा अर्थ असा, ज्या दिवशी हे जातात त्या पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी कुठलीही टीका होत नाही, कारण तोपर्यंत अजूनही रक्तातला तो शिवसेनेचा तो असर उतरलेला नसतो। असर उतरायला 2-3 दिवसांनंतरची पाकिटं आणि त्या पाकिटांची वजनं ही कारणीभूत असतात। त्यानंतर मिळालेली आश्वासनं, आलोभनं, प्रलोभनं जोवर ती रक्तामध्ये हळूहळू पूर्णपणे भिनत नाहीत, तोपर्यंत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवसातली ही उत्तरं अशीच येत राहतात। उत्तर पहा काय आहे ती, काय म्हणाले? खरी शिवसेना ही खरं तर आम्हाला विचाराल तर तुम्ही कालचा तो व्हिडिओ कुठल्याही माध्यमावर पहा, खरी शिवसेना आम्हाला विचाराल तर ती ठाकरेंचीच आहे। मग जर खरी शिवसेना ठाकरेंचीच आहे तर त्या शिंदे टोळीला जन्म घालणाऱ्या, त्या शिंदे ज्याला इतर माध्यम शिवसेना संबोधतात, ज्याला आम्ही टोळी संबोधतो, गँग संबोधतो, त्या शिंदे टोळीला जन्म घालणाऱ्या या भारतीय जनता पक्षाच्या पालख्या वाहण्यासाठी आपले खांदे का दिले? खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे असं म्हणणाऱ्यांनी। आणि कुठल्या ठाकरेंची बरं? उद्या हे म्हणतील खरी शिवसेना राज ठाकरेंची आहे, मग काय करायचं? कारण आज पहिल्या दिवसाची यांची ही विधानं, दुसऱ्या दिवशीची विधानं बदलतात, तिसऱ्या दिवशीची विधानं बदलतात। आज कमळीच्या पायाचे तळवे चाटणाऱ्यांनी हे आम्हाला आता सांगूच नाही की खरी शिवसेना कुणाची, दुसरी शिवसेना कुणाची, तिसरी शिवसेना कुणाची। तुम्हाला जे गोड लागलं ते तुम्ही केलात। मला एक कळत नाही, बरोबर निवडणुकांच्या पूर्वसंध्येला हे अशा प्रकारचे प्रवेश केले जातात आणि कारण हिंदुत्वाचं दिलं जातं। लक्षात घ्या, मी मगाशी म्हणालो तुम्हाला, हिंदुत्व अगदी मोजून मापून वापरलं जातं।
म्हणजे जर तुम्हाला कुठल्या टोळीमध्ये, गटामध्ये, पक्षामध्ये प्रवेश करायचा असेल तर हिंदुत्व इतकं सोपं कारण आहे. बाळासाहेबांनी दिलेलं खरं हिंदुत्व जपण्यासाठी, खऱ्या हिंदुत्वाचे विचार जपण्यासाठी आम्ही आता इकडून इकडे आलेलो आहोत. कमळी सर्टिफिकेट घेऊन बसलेली असते. कमळीच्या सर्टिफिकेटवर उच्च दर्जाचं हिंदुत्व अशा प्रकारचा एक ठप्पा मारलेला असतो. बाकीच्यांचं हिंदुत्व हे थोडंसं न्यून दर्जाचं असतं, कमी दर्जाचं. जसं तुम्ही तुपावरचं पाहत असाल ना, शुद्ध देसी घी, शुद्ध, तसं कमळीचं हिंदुत्व हे शुद्ध हिंदुत्व, जे विधान परिषदेच्या निवडणुकांच्या वेळेस MIM ची, रजाकारांची मतं खातं, समाजवादीच्या अबू आझमीची मतं खातं, रईस शेखची मतं खातं, अब्दुल सत्ताराची मतं खातं, झिशान सिद्दकीची, दाऊदशी संबंध असलेल्या नवाब मलिकाशी मतं खातं. म्हणजे विचार करा, हसन मुश्रीफाची मतं खाणारं हे कमळीचं हिंदुत्व, हे शुद्ध हिंदुत्व. ह्याच कमळीच्या गोवा आणि मणिपूर राज्यामध्ये गायी खाल्ल्या जातात आणि महाराष्ट्रामध्ये राजकारण पाहून मातेचा दर्जा दिला जातो. हे शुद्ध हिंदुत्व, कमळीचं शुद्ध हिंदुत्व. मला नवल वाटतं ह्या हिंदुत्वाचा कशा प्रकारे निवडणुका आल्या की हिंदुत्व पावित्र्य, या हिंदुत्वाचा विचार आणि हिंदुत्वाने आम्ही प्रेरित झालेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही तिकडे जात आहोत. कमळी सर्टिफिकेट घेऊन बसलेली आहे असो, तोही विचार नाही. पण माझं एक साधं इथे म्हणणं आहे या सर्वांना, जाताय ना, दिल्या घरी सुखी राहा. दिल्या घरी आम्ही सक्षम आहोत खरी शिवसेना कुणाची आणि खोटी शिवसेना कुणाची हे ठरवण्यासाठी आणि हे सिद्ध करण्यासाठी आम्ही निस्वार्थी भावनेचे शिवसैनिक समर्थ आहोत. तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही की खरी शिवसेना कुणाची. जाता जाता स्वतःविषयी एक सहानुभूती ठेवायची. मतदारसंघातले जितके शक्य होतील तितक्या शिवसैनिकांची मनं स्वतःकडे ठेवण्यासाठी आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये असला तो राग कुठेतरी शमवण्यासाठी ही अशा प्रकारची स्टेटमेंट द्यायची आणि ह्या स्टेटमेंट मधून कुठेतरी राजकीय बॅलन्स भूमिका घ्यायचा प्रयत्न करायचा. म्हणजे मतदारसंघातही आपल्याला फटका पडायला. शेवटी तुम्हाला तुमची ही सगळ्या बेडूकुड्या कशासाठी चाललेल्या आहेत, होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या, PCMC असेल, पुणे महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्राच्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. या सर्वांच्या मध्ये आता अशा अनेक बेडूकुड्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यामध्ये आपल्याला जिंकून यायचंय. पैसा हा महत्वाचा फॅक्टर आहे. पैसा, करोडोंचा पैसा जो इकडे या फाटक्या खिशावाल्यांकडे भेटणार नाहीये. या सगळ्यांचे खिशे फाटलेले आहेत आणि ह्यांचे जर खिशे मजबूत असते ना कधी, तर आज अशा प्रकारचा विचार करा, आज अशा प्रकारची गळती लागली नसती. कारण शीत असतात, कारण आजवर आपण ही म्हण शिकलोय, शीत असतील शीत तोवर जमतात भूत. आज आमचे खिशे भरलेले असते ना तर अशा प्रकारची गळती लागली असते ना. असे खिशे भरण्यासाठी महाराष्ट्र लुटायची कामं, महाराष्ट्राला देशोधडीला लावण्याची कामं शिवसेनेने कधी केली नाहीत. आज तुम्ही रस्त्यांवर करोडोंचे बॅनर पाहत असाल. या बॅनरसाठी लागणारा पैसा ह्या नेत्यांच्या, तुम्ही विचार करा, खिशातनं जात असेल का? असा घाम गाळून कमवलेला हा पैसा असेल का? आज तुम्ही पाहाल, वर्तमानपत्र सुटली नाहीत, रेल्वे गाड्या सुटल्या नाहीत, बसेस सुटल्या नाहीत, रस्ते सुटले नाहीत. अगदी तुमच्या मोबाईलवरच्या सॉफ्टवेअरवरची सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट असतील. तुम्ही युट्यूब पाहाल, तुम्ही फेसबुक पाहाल, अगदी टेलिव्हिजन पाहाल, सगळीकडे ह्यांचे दाढीवाले, एकतर काळी दाढी, सफेद दाढी, नाहीतर असे पोट सुटलेले चेहरे तुम्हाला दिसतात. हा पैसा ह्यांच्या घाम गाळून आलेला असतो का? तर नाही. हा सगळा वाम मार्गाचा पैसा आणि हा वाम मार्गाचा पैसा असाच वापरला जातो. आज तुम्ही सांगा मला, शिवसेनेच्या जाहिराती दिसतात का कुठे? नाही दिसणार. कारण पैसा अशा प्रकारे वाम मार्गाने कमावलेला नाही. लक्षात घ्या, आज पैशासाठी म्हणून ही हपापलेली माणसं किंवा पदांसाठी म्हणून हपापलेली माणसं ज्यावेळेस अशा बेडूकुड्या मारतात, त्यांनी सरळ सरळ दिल्या घरी सुखी राहावं. शिवसेना कुणाची आणि शिवसेनेचा खरा मालक कोण हे आम्ही निष्ठावंत शिवसैनिक सांगण्यासाठी समर्थ आहोत. असो, तोही विचार नाही. असो, दिल्या घरी तुम्ही सुखी आहात आणि सुखी राहा. पुण्यातील हे 5 आजी माजी नगरसेवक गेले. शिवसैनिकांनो, मला इथे एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. महाराष्ट्रभरातनं तुम्ही पाहिलं असाल, विधानसभेच्या निवडणुकीनंतर बऱ्याच ठिकाणच्या ह्या बातम्या झाल्या. जशी छत्रपती संभाजीनगरची बातमी झाली, काल परवा मुरबाडमध्ये बातमी झाली, काही दिवसांपूर्वी कोकणामध्ये झाली होती, काही दिवसांनी काही वावड्या उठत होत्या की कोणी माजी आमदार वगैरे इकडे तिकडे जाणार. आज हे पुण्यामधलं प्रकरण. ही असली प्रकरणं तुम्हाला बघा कसं असतं, जिकडे उगवता सूर्य असतो तिकडे नमस्कार करण्याची एक प्रथा आहे. उगवत्या सूर्याला नमस्कार. ज्यावेळेस हे सूर्य मावळ तिकडे जातात, बघा सत्तेचा ताम्रपट कोणीही लिहून आलेलं नसतं. आज ना उद्या
ह्या सर्वांच्या पोकळ भूमिका लोकांपर्यंत जाणार. शेवटी हे जनतेचं राज्य आहे. ज्यावेळेस या पोकळ भूमिका जनतेच्या मनापर्यंत आपण पोहोचवण्यामध्ये यशस्वी ठरणार, मग त्यामध्ये आंदोलनं असतील, त्यामध्ये जनजागृती असेल, प्रबोधन असेल, या सगळ्या मार्गातून ह्या पोकळ भूमिका ज्यावेळेस महाराष्ट्राचा झालेला ऱ्हास, महाराष्ट्राची झालेली अधोगती आपण जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी ठरणार. त्यानंतर मात्र हे उगवते सूर्य कधी मावळतीला लागतील आणि ही पळालेली उंदरं कधी इकडून तिकडे उड्या मारायला लागतील, त्यावेळेस हातामध्ये एक दांडकं घेऊन बसायचं शिवसैनिकांनो. जसा उंदीर दिसला तसा ठेचायचा, जसा उंदीर दिसला तसा ठेचायचा. आणि काही असे टघे उंदीर असतात, असे टपोरे उंदीर असतात, ज्यांनी जास्तच कुरतडायचा प्रयत्न केलेला असतो, त्यांच्यासाठी वेगळी दांडकी ठेवायची शिवसैनिकांनो. लक्षात घ्या, मला काय सांगायचं तुम्हाला समजत असेल. नाचायला तयार राहा, आता नाचायला. आता काय झालंय, 2.5 वर्षासाठी सत्तेचा ताम्रपट डोक्यात घालून बसलेले आता कुठे अडगळीत पडले त्यांचं त्यांनाच कळलं नाही. आज तुम्ही सांगा ना मला, शिंदे गटाच्या कुठल्या बातम्या तुम्हाला दिसतात? कुठली बातमी येते शिंदेच्या नावाची की एकनाथ शिंदेंनी याव काम केलं, त्याव काम केलं, त्याव काम केलं? कधी हेलिकॉप्टरमधून आत्ताही फिरतात, पण कुठल्याही हेलिकॉप्टरची बातमी येत नाही. शेवटी कसं असतं, मीडिया तुम्हाला किती फुटेज देते, मीडिया तुम्हाला किती मोठं करते. बरं, ह्यांच्या बातम्या बंद झाल्या की बंद केल्या गेल्या ह्याचाही विचार करा. आज एकनाथ शिंदे अडगळीत पडलेले आहेत. 2.5 वर्षापूर्वी राजासारखे हिंडणारे, शिवसेनेच्या जीवावर राजासारखे हिंडणारे एकनाथ शिंदे आज कुठे आहेत? कुणालाही त्याचा पत्ता नाही. आज मुंबईत आहेत, ठाण्यात आहेत की कुठे आपल्या गावी आहेत, माहित नाही. हे असंच असतं राजकारण. हे कधी दुसऱ्या मिनिटाला बदलेल हे सांगता येत नाही. विचार करा, मी पुन्हा येईन करणारा 2 पक्ष फोडायला तर लागले. ही परिस्थिती आहे यांची. विधानसभेच्या निवडणुका कशाच्या जीवावर जिंकल्यात हे काही मी वेगळं इथे सांगणार नाही, पण मला फक्त इथे एवढंच सुचवायचे की हाही काळ निघून जाईल शिवसैनिकांनो, हाही काळ निघून जाईल. निष्ठेला जागा, शब्दाला जागा, वचनाला जागा, मूळपणे इमानाला जागा. आपण बाळासाहेबांना वचन दिलंय. बाळासाहेबांनी आपल्याला भर छत्रपती शिवाजी पार्कातल्या सभेमध्ये सांगितलेलं आहे, मला सांभाळा, उद्धवजींना सांभाळा, आदित्यांना सांभाळा आणि या महाराष्ट्राचा विकास करून घ्या. असो शिवसैनिकांना, थोडा काळ जाईल, या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एक थोडा काळ जाईल. तो काळ गेल्यानंतर मात्र शिवसेनेचे एक सुगीचे दिवस असतील. ह्या वटवृक्षाला आज आधाराची गरज आहे. शिवसेना नामक ह्या वटवृक्षाला, या महाकाय वृक्षाला आज आधाराची गरज आहे. त्याच्या पारंब्या तुम्ही आम्ही आहोत. त्या ज्यावेळेस त्या पारंब्याची वटवृक्षाला गरज आहे, त्यावेळेस त्या पारंब्या तुम्ही काढून घेऊ नका. त्या पारंब्यांचा आधार त्या वटवृक्षाला द्या. त्यानंतर ज्यावेळेस त्याला फुलं लागतील, ती फुलं खाण्यासाठी तुम्ही आम्हीच आहोत. ही शिवसेना आपली माय शिवसेना आहे, विसरू नका. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.